चला आज आपण बनवणार आहोत भरलेली वांगी। त्याच्यासाठी शेंगदाणे भाजून घ्यायचे, गार करायचे आणि एका मिक्सरच्या भांड्यात काढायचे आणि त्याच्यात आपण जिरं घालणार आहोत, आलं, लसूण आणि सगळे मसाले, लाल तिखट, हळद, धना पावडर, थोडासा गरम मसाला आणि मीठ। आणि हे वाटण आपण आता वाटून घ्यायचे। ते वाटण आपलं तयार झालं। आता वांगी मी ही चिरून ठेवली होती, हे बघा असे 4 भाग केले होते आणि हे असे मसाला आता जो आपण वाटून घेतलेला तो हा वांग्यांमध्ये चांगला अशा प्रकारे चांगला भरून घ्यायचा। चांगला जास्त मसाला भरायचा ह्याच्यात। अगदी सोपी रेसिपी आहे, आरामात तुम्ही करू शकता। जास्त काही मसाले वगैरे ह्याला लागत नाही आणि झटपट होणारी रेसिपी आहे। फक्त एकदा वाटण वाटून घ्यायचं आणि सगळं वांग्यांमध्ये भरून घ्यायचं, बस। आता ही सगळी वांगी आपण आता ही मसाला भरून तयार करणार आहोत। त्याच्यानंतर आपण ही वाफेवर शिजत ठेवायचे। आता ही सगळी भरून झालीत आपली वांगी। आता तेल गरम केले मी, तेलामध्ये ही वांगी आता भरलेली आपण सोडायची। अशा प्रकारे छानपैकी मसाला भरून वांगी तेलामध्ये सोडायची आणि आता याच्यावर झाकण ठेवून ह्याला वाफवायचे। त्याच्यात बटाटे घातलेत, बटाटे ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवे तर आवडत असतील तर तुम्ही घालू शकता, नाही घातली तरी पण चालतात। आता झाकण ठेवून ह्याला वाफ द्यायची आणि ह्याच्यात आपल्याला आता टोमॅटो पण घालायचे। टोमॅटो मी घालायचे विसरले होते, टोमॅटो घालायचे आणि ह्याला वाफेवर परत चांगले शिजू द्यायचं। आणि वांगी आहेत ना ती खालीवर अशी करत राहायची, कारण चांगल्या बाजूने सगळ्या बाजूने ती चांगली तेलावर चांगली परतली जातात। आणि आता आपलं जे उरलेलं वाटण होतं ना, थोडीशी वाफ दिल्यानंतर जे आपलं उरलेलं वाटण होतं ते वाटण पण ह्याच्यात घालायचं। थोडीशी वांगी चांगली वाफेवर शिजली ना की वाटण राहिलेलं होतं ते घालायचं आणि ही चांगली परत परतवून घ्यायची। आणि आपलं मिक्सरचं भांडं ज्याच्यात आपण वाटण वाटलं होतं त्यात पाणी घालायचं आणि ते ह्याच्या भाजीमध्ये घालून घ्यायचं पाणी आणि चांगली वांगी शिजू द्यायची। बघा आता आपली ही चांगली वांगी शिजून भरलेली वांगी आपली झाली तयार। अगदी सोपी